नमस्कार, अभिजित भारत मधून मी रोशनी लोखंडे आणि आपण बघत आहात ARIPL प्रस्तुत न्यूज वाइब्स। मिशन नवचेतना उपक्रमांतर्गत नागपूर महापालिकेने शाळांमध्ये 114 डिजिटल क्लासरूम सुरू केले आहेत। नवीन शैक्षणिक सत्रापासून इयत्ता 1 ते 12 पर्यंतच्या विद्यार्थ्यांना स्मार्ट बोर्ड आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षण मिळणार आहे। या उपक्रमाचे नेतृत्व महापालिका आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी करत आहेत। महाराष्ट्रातील शाळांमध्ये आता हिंदी भाषा सक्तीची राहणार नाही, यासाठी शालेय शिक्षण विभागाने एक नवीन सरकारी निर्णय जारी केला आहे। मराठी इंग्रजी नंतर हिंदी आता तिसरी भाषा असणार आहे। पहिली ते तिसरी इयत्तापर्यंत हिंदी अनिवार्य ठेवली जाणार आहे। त्यामुळे सरकारच्या या निर्णयानंतर राजकारण तापले आहे। उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू झाला। बदायूं येथून लग्न समारंभावरून दिल्लीला परतताना वाहन चालक झोपल्याने कार कल्व्हर्टवर आदळली आणि आग लागल्यामुळे ही घटना घडली आहे। इस्रायल इराण युद्धाच्या 6व्या दिवशी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अयातोल्ला खोमेनी यांना शरणागती पत्करण्याचे आवाहन केले। मात्र इराणचे सर्वोच्च नेते खोमेनी यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावत अमेरिकेला थेट आव्हान दिले आहे। या युद्धामध्ये इराणचे मोठे लष्करी नुकसान झाले असून अमेरिकाही यात उतरू शकते असे संकेत दिसून येत आहेत। हॉलिवूड सुपरस्टार टॉम क्रूजला 16व्या वार्षिक गव्हर्नन्स अवॉर्डमध्ये ऑस्करने सन्मानित करण्यात येणार आहे। सिनेसृष्टीतील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे। मिशन इम्पॉसिबल या त्यांच्या नवीन चित्रपटानंतर ही घोषणा करण्यात आली आहे। 20 जून पासून लीड्समध्ये भारत इंग्लंड कसोटी मालिका सुरू होणार आहे। टीम इंडिया लंडनहून ट्रेनने लीड्सला पोहोचली असून याचा व्हिडिओ BCCIने शेअर केला आहे, ज्यात KL राहुलसह सर्व खेळाडू एन्जॉय करताना दिसत आहेत। आजच्या न्यूज वाइब्स मध्ये इतकेच। उद्या पुन्हा घेऊन येणार आणखी नवीन अपडेट्स। तोपर्यंत आमच्याशी जुळले रहा आणि बघत रहा अभिजित भारत। अभिजित भारत, पहुंचे हर खबर तक।